ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत की आता नवरात्रीमध्ये जे उपास करतात मंडळी, आणि या उपासाकालीन जर आपण काही मंत्र जर केले तर आपली मनोकामना पूर्ण होते. आणि मंत्र नाही केले तरी मनामध्ये जर इच्छा प्रकट केली तर ते पूर्ण होते. याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला आज सौभाग्यवती तेजस्वी शहाजी घाटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, त्यांनी आनंदी राहावं, त्यांच्या मनोकामना काय आहेत त्या पूर्ण व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आपण ऐकत आहात की या नवरात्रीमध्ये जे आपण उपास करतो ते उपास कशा पद्धतीचे असावे आणि असे उपास केल्यानंतर आपल्या जे काही मनोकामना असतात, इच्छा असतात, त्या पूर्ण होतात. याविषयी मी बोलतोय. तर मंडळी, आता आपण नवरात्रीचे उपास धरतो. काही जण म्हणतात की बसताना उठता उपास. आता हे बसताना उठता काय प्रकार आहे मला बी काही कळत नाही यांचा. असं म्हणतात की बसल्या दिवशी एक उपास धरायचा आणि उठत्या दिवशी एक उपास धरायचा, त्याला म्हणतात पण बसतात होतं. पण ते जाऊ द्या, पण आपल्याला उपास हा चांगल्या प्रकारे धरावा लागतो. हे बसताना उठता काही उपयोगाचं नाही. तर उपवास कसा धरावा लागेल आपल्याला? तुम्हाला जर उपवासच करायचा असेल तर उपवास ही चांगला धरावा लागतो. त्यावेळेस आपली काही मनोकामना, काही गोष्टी असतात त्या प्राप्त होतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या शारीरिक सुद्धा खूप काही आपल्याला त्याच्यातून मिळतो. परंतु उपवास तशाच प्रकारे धरावा लागतो. आता तुम्ही मंडळी काय करतात, उपवास धरता. कसा धरता? लगेच सकाळी चहा मस्त 2 कप हाणता. 2 कप नाहीतरी 1 तरी कप चांगला आणतात दुधाचा. झालं. त्यानंतर काही वेळानंतर तुम्ही फराळ करता. आता फराळ तुमची एका प्लेटवर भागवत नाही. एक्स्ट्रा दुसरी प्लेट घेता, चिप्स तळलेले घेता, अगर इतर काही अजून काही काही केलेलं असतं उपवासाचं, फळं असतात, हे खाता तुम्ही. झालं. त्यानंतर दुपारी बी करायचं म्हणून त्यावेळेस सुद्धा काही मंडळी खातात. पुन्हा सायंकाळच्या वेळी खातात. चहा पाणी चालूच असतं. भरपूर खातात आणि म्हणायचं मी उपवास धरलाय. अशा उपवासाला अर्थ नाही. तुम्ही उपवास नुसतं म्हणायला आहेत उपवास धरता म्हणून, पण तो उपवास धरला जात नाही. उपवास म्हणजे उपवास, उपाशी राहणं म्हणजे त्याला उपवास म्हणतात. उपाशी राहतच नाहीत ना तुम्ही. तुम्ही चांगलं चरता, फक्त अन्न बदल करता. ज्यावेळी तुम्ही पोळी भाकरी काही खाता का नाही, त्याच्याऐवजी हे साबुदाणा, इतर वरई, याचं अगर चिप्स हे चालू असतं. फक्त तुम्ही काय केलं, अन्न चेंज केलं. याच्यानं उपवास तो काही घडत नाही. उपवास आता समजा मी उपवास कसा धरतो ते सांगतो थोडक्यात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला सवय चहाची. मी सांगतो, मी चहा पितो. खरं बोलायला काय, चहा पितो. मग त्यानंतर काहीच नाही खातो. मी पुन्हा काही खात नाही. सकाळी एकदा चहा झाला, पुन्हा काही खात नाही. जर वाटलंच तर 1 ग्लास काय ताक पितो. 1 ग्लास ताक पितो, त्याच्यावर पुन्हा 1 ग्लास पाणी पितो. हे झालं. त्यानंतर
असं फराळाचं वगैरे काही खात नाही, शक्यतो खातच नाही. जर किंचित अशक्तपणा वाटायचा अंदाज, कारण मी एक तर थोडासा आजारी असतो म्हणजे शुगरच्या, मी शुगर आहे मला विशेष म्हणजे, तुमच्या माहितीच तो सांगतो, तरी मी उपवास करतो. आता बरेच जण सांगतात की शुगरवाल्याला उपवास करता येत नाही, डॉक्टर बी सांगतात, पण मी करतो, सांगतो तुम्हाला. त्यानंतर जर वाटलं तर थोडंसं तर चहा अजून पितो, कधी 4-5 वाजता. असं एरवी किती वेळेस पितो, पण 4-5 वाजता पितो. त्यानंतर संध्याकाळी अजून शक्यतो खात नाही, पण ताक वगैरे काहीतरी पितो. जर वाटलंच जर अशक्तचपणा तर एखादी केळी, एखादं फळ, पण शक्यतो खात नाही. एक सांगायला तुम्हाला की एखादं खाण्याची तयारी ठेवतो जर झोपच नाही आली तर. आता ही अशा पद्धतीने थोडक्यात धरतो मी. आता तुमच्या उपवासामध्ये आणि आमच्या उपवासामध्ये खूप फरक आहे. शक्यतो मीही का एवढं तरी करतो की मला समजा गोळ्या असतात, काही असतं, अगर म्हणून मी तेवढं तरी करतो, नाहीतर मी पूर्वी तर एवढं बी करायची तयारी नव्हती माझी. तर असा उपवास समजा आपण उपवास धरला तर काही न खाणे, त्याचे फायदे पण खूप आहेत. जर तुम्ही खरा उपवास धरला तर तुम्हाला काय होतं, तुमची शरीर शुद्धी होते. तुमच्या शरीरातील काही आजार असतील, बरेचसे आजार असतात ना शरीरात, एक नाही खूप काही. मग ते काय होतं, शरीराला विश्रांती भेटते, म्हणजे ती यंत्रणामध्ये काम करते ना, त्याला आपण खातो त्यावेळेस त्यांना कामाला लावतो ना. उठलं की चालू केलं ती यंत्रणा काम करते, पचवण्याचं वगैरे हे चालू झालं त्यांना. मग ते दमतात आणि बऱ्याच वेळेस आपल्या आतड्यावर सूक्ष्म प्रमाणात ते थर साचतात आपण सतत खात असल्यामुळे. त्याच्यामुळे खूप काही विकार होतात आपल्याला, खूप विकार होतात. त्याकरता ही उपवास करायचे असतात. आपण जर नाही खाल्लं तर नुसतं पाणी पित राहिलो, लिंबू पाणी पित राहिलो तर काय होतं, त्या यंत्रणेवर दाब येत नाही आणि ती यंत्रणा काय करते, त्यांना थोडंसं काही करावं वाटलं तर ती शरीर शुद्धीचं काम करत राहते, आपलं शरीर शुद्ध करायचं काम करते. किरकोळ काही आजार असतात, काही बरेचसे काही आजार असतात ना आपल्याला, खूप असतात, जाणवत नसतात ते. मग ते काय करतं, मधल्यामध्ये काम चालू करतो उपवास धरला की आपण, आणि मग आपल्याला खूप काही चांगलं होतं, बरं वाटतं, आजार दूर होतात आणि आपली पचनक्रिया ही चांगल्या प्रकारे तयार होते. तर अशा पद्धतीने आपण समजा आता जसं जमन तसं खाऊ नका, तुम्ही फराळाचं खाऊच नका. खायचं तर एका टायमाला खा. जसं मी एखाद्या वेळेस खातो, समजा संध्याकाळच्या वेळेस कधी झोप नाही तर फराळाचं थोडंसं खातो म्हणा, पण शक्यतो टाळतो ना. लय झालं मुठभर शेंगदाणे भाजून ठेवलेले असतात ते खातो. तर तुम्ही जर असा म्हणजे उपवास धरला समजा न खाता असं काही जास्त, आणि शक्यतो तुम्ही चांगलं तरुण असताल, तुम्हाला काही गोळ्या वगैरे नसतील तर तुम्ही निराकार धरा म्हणजे. मग असे उपवास जर केलं तर आपले फायदे काय होतात, आपल्या शरीराचे चांगल्या प्रकारे शुद्धीकरण होतं, तंदुरुस्त होतं. आणि आता समजा हे उपवास केला आपला दशरातील उपवास 9 दिवसात, तर दिवाळीचे काही फराळाचे जड पदार्थ असतात आपल्याला खायचे, लाडू वगैरे बरेच असतात ना, शंकरपाळे, मला काय आता नाव येत नाही तेवढे, मला तेवढं काय पाठ नाही, पण असे असतात जाड पदार्थ असतात, ते पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणून ही उपवास अगोदर असतो आपल्याला, म्हणजे दिवाळीची तयारी खऱ्याची, म्हणजे काही खाल्लं तरी आपल्याला ते पचतं. बरं असो, आता आपला हा चाललंय उपवासाच्या शरीराचं झालं. आता आपण जर चांगल्या प्रकारे उपवास धरले, मी सांगितलं तसं की न कमी खाता, म्हणजे उगाच शरीर चलावपुरतं म्हणून खाल्लं तर यामुळं काय होतं, आपलं मन शांत होतं, एकाग्रता होतं, आपल्यात मनामध्ये काही विचार येत नाही जास्त वगैरे. उपवास कालामध्ये जास्त चांगला कडक उपवास धरला तर बरं का,
नाहीतर येत राहतात. मग अशा पद्धतीनं जर कडक तुम्ही उपवास धरला, न काही खाता, असे सारखं नाही चरलं आणि आपलं मन एकाग्रता होतं आणि ईश्वराला बी कळतं की माझ्यासाठी याचं शरीर मारतय, उपवास राहतय, उपवास करतय, म्हणून देवाशी एक रूप होण्यासाठी, देवाशी कनेक्ट होण्यासाठी हे उपवास करावे लागतात. आणि एकदा का देवाशी कनेक्ट झालं, जोडल्या गेलोत की देव आपल्याशी होतो आणि जे आपल्या मनातील काही इच्छा असतात, मनोकामना असतात, त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि याच काळामध्ये जर तुम्ही जे करता ते जप, समजा मी काही तुम्हाला दिलेले आहे जप, ओम नमः शिवाय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, असे काही जप दिलेत, बरेचसे जप देतो ना मी. जर तुम्ही ते जप जरी असे तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं, अगर कामात बी असताना जर जप केले, सकाळ संध्याकाळ देवापुढे बसून, देवी पुढे बसून, आपल्या घरामध्ये घटस्थापना जर केली असेल तर तिथे बसून हे जप केला, खूप काही केला जप, तर तुमची मनोकामना ही पूर्ण होते. बघा ना प्रयोग करून. आता मी जसं तुमच्या समस्या दूर होण्यासाठी एक महिन्याचं टार्गेट करतो. दररोज काही माझ्याकडे जे नोंदी झालेल्या आहेत, ज्यांनी का माझ्याकडे समस्यासाठी नोंद केलेल्या आहे, त्यांच्यासाठी मी 2 तास देतो ना. प्रत्येकासाठी जप करतो, त्यांचं काय आहे थोडंसं होम करतो, लई कडक समस्या असेल तर मी करतो. आणि या उपवास कालामध्ये जर मी हे अजून करायला, आता तर करतोच हो, चालूच आहे सध्या उपवास कालामध्ये, तर मला तर वाटतंय की तुम्ही हे जर केलं तर तुमच्या समस्या नक्की दूर होतील आणि तुम्ही आनंदी व्हाल, तुमचं शरीर शुद्ध होईल, शरीरातील जे काही रोग आहेत, दीर्घ काळापासून चालतात तुमच्या शरीरामध्ये रोग, हे दूर होतील. खूप फायदा आहे याच्यामध्ये हो, उपवास चांगले धरल्यानंतर. उपवास वगैरे फक्त अन्न चेंज करून जर खात असाल तर काही देवाकडे बी जोडले जात नाही, तुमची मनोकामना पूर्ण होणार नाही, काहीच होणार नाही. फक्त म्हणायला की मी नवरात्रीचे उपवास केलेत, मी नवरात्रीचा उपवास केलेत म्हणायला, फक्त लोकांना सांगण्यासाठी, पण त्याचा फायदा काही होणार नाही, तुम्हाला होतच नसतो. त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं तसं ना खाऊ नका. काही खायचंय मोजकं तर उगाच शरीर चालण्यापुरतं, अशक्तपणा येऊ नये. तुमच्या माहिती सांग का, आपण उपाशी जरी राहिलो ना, तुम्ही मरत नाहीत. एवढ्या काळामध्ये तुम्ही काहीच नाही खाल्लं तरी लवकर मरत नाहीत. ते मरायला खूप वेळ लागतो, ते बरेच दिवस लागतो. तोपर्यंत नवरात्र संपून जाते, मग अजून खायला तयारी आपली. जितका तुम्हाला कडक उपवास करता येईल ना तेवढा करा आणि नामस्मरण करा, मी सांगितलेलं. आणि तुमच्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या प्रगट करत राहा. दररोज देवी पुढे जी घटस्थापना केली तिथे बसून बघा, तुमच्या इच्छा पूर्ण 100% होतील. फक्त उपवास कडक धरा, मनातून धरा, म्हणजे भूक लागत नाही. आलं लक्षात? तर मला वाटतं की मला काय सांगायचं होतं ते बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असं समजून आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधान.